सर्वप्रथम मी तुम्हाला माझं चिकूचं प्लांट दाखवते. तुम्ही बघा प्रत्येक याच्या फांदीवर फुलं यायला लागलेले आहे चिकूच्या प्लांटला आणि ग्रोथसुद्धा जबरदस्त आहे. पण हे प्लांट कशात लावलेलं आहे माहिती आहे का? पहिल्या वर्षी म्हणजे जेव्हा मला फळं मिळाले ना, तेव्हा मला 3 फळं या झाडांवर लागलेले होते. आणि हे बघा आपल्या बकेटमध्ये लागलेलं आहे, एका कलरच्या बकेटमध्ये. ग्रोथ बघू शकता, खूप सुंदर ग्रोथ झालेली आहे. पण ही कुंडी उन्हाळ्याभर भरून ठेवलेली होती याच झाडासाठी. 24x24 इंचाची कुंडी आहे, ग्रो बॅग आहे. आणि ते कुडा कचरा जे काही निघेल ना उन्हाळ्यात, सुकलेलं पानं वगैरे, त्यानं ती कुंडी भरलेली होती. किचन वेस्ट, आपल्या घरातलं काही पण असं उरलेलं जे काही ऑर्गॅनिक आहे त्यानं कुंडी भरली होती. पण आज म्हटलं चला हे झाड लावून घेऊया. बघा झाड काढल्याबरोबर मला आहे ना, याच्यामध्ये वरून तर खूप छान दिसायचं, पण आतमध्ये इतक्या प्रमाणात मुंग्या होत्या ना, त्या मुंग्या मला चावतसुद्धा होत्या. पण बागकामापुढे काहीच आपलं राहत नाही, कारण सगळं लक्ष असते बागकामावर. थोड्या मुंग्या चावलेल्यासुद्धा चालतात. थोडी हळद टाकून घेतली, 5 मिनटंच ठेवलं, पण मला इतकी घाई झाली होती, कारण आज छान असा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होता. आणि त्या पावसात झाडाची रिपोर्टिंग केलं ना तर आपल्याला फायदा होतो आणि झाड लवकर ग्रो व्हायला सुरुवात होते. म्हणून मी पावसातच ही रिपोर्टिंग करायला घेतली. आता बघा हे झाड हळूहळू करता काढल्यावर मला समजलं की आतमध्ये पूर्ण झाड कोरडं झालेलं होतं आणि मुंग्या भरपूर प्रमाणात होत्या. वरून दिसत नव्हत्या, पण ज्या झाडात असा कोरडावा निर्माण होते ना, मुळ्या भरलेल्या असते, तिथं मुंग्या घर करतात. आणि मुंग्या जर तुम्हाला दिसेल तर बऱ्याचदा असं रूट पूर्ण भरलेले असते. आणि आता मी ही कुंडी बाहेर काढली आणि माझा उद्देश हा होता मोठ्या याच्यात लावायचा. फळाची तर अपेक्षा होती, पण फळापेक्षा जेव्हा झाड मोठ्या कुंडीत असते त्याची ग्रोथ खूप छान होते आणि ती दिसायला बागेमध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटते. मी दाखवते तुम्हाला. बघा किती प्रमाणात मुंगे याच्यामध्ये आहे. आणि खाली बघा तुम्ही मी काय टाकलेलं होतं, हे तसंच राहिलेलं आहे, नारळाचे जे हे राहते ना तुकडे. पण बघा आता हे पण नरम झालेले आहे, म्हणजे किती झाडांनी हे केलेलं आहे ना. बऱ्याच दिवसात झाड लावलं असलं ना तर ते असं होते की खाली ते कवटी बिवटी पूर्ण नारळाच्या नरम झाल्या. बघा आता एक कुंडी खाली केली, म्हणजे छोटीशी ग्रो बॅगमध्ये जे काही भरलेलं होतं ना, बघा याच्यात सुद्धा असा कुडा कचराच भरलेला आहे आणि ती याच्यात टाकली. आता मी काय करते, आपलं काढलेलं झाड याच्या मधोमध ठेवून देते, जे काही चिकूचं प्लांट आहे. आणि मुळ्या डिस्टर्ब कोणतंही झाड लावताना मुळ्यांना कट नाही झाल्या पाहिजे, म्हणजे आपलं झाड वाचण्याची शक्यता खराबच होत नाही झाड. आणि बघा आता अशा पद्धतीने झाड लावून घेतलं. आणि झाड थोडं जुनं असलं ना तर त्याची हे सुद्धा पॉवर जास्त असते जगण्याची, त्याच्यामुळं झाड थोडं मुळ्या वगैरे भरपूर असल्या तेव्हा रिपोर्टिंग केलेला फायदा होतो. बघा आता असं टाकलेलं आहे. आता आजूबाजूने मी काय करते, जे स्वयंपाकघरातून थोडा कचरा वगैरे किचन वेस्ट जमा झालेला आहे ना, ते याच्यात मध्ये साईडला भरून घेते. आणि मुंग्या मला इतक्या चावत होत्या ना, या झाडात मुंग्या खूप होत्या, पण मला धीर नव्हता, झाड लावण्याची खूप घाई झाली होती. म्हणून मी बघा आता अशा पद्धतीने झाड ठेवून घेतलं मध्यभागी. आता आपल्या स्वयंपाकघरातील जो काही कचरा जमा झालेला आहे तो साईडनं टाकते बिलकुल. बघा झाड किती सुंदर. झाडामधली निघालेली माती नंतर टाकेल, कारण त्यात मुंग्याच भरपूर आहे. आता झाड असं ठेवलं की बघा आपल्या स्वयंपाकघरातून मी 2 दिवसापासून कचरा जो जमा करत होते, बघा गाजरच्या साली, पालकचे तुकडे, कांद्याच्या साली, काही 4-5-7 बटाटे खराब निघालेले होते. ते बटाटेसुद्धा बघा अशा पद्धतीने भरून ठेवलेले होते. हे सर्व साईडला. काही दिवसांनी हे खताचा उपयोग आपल्या झाडांना मिळते, आपलं झाड हेल्दी तयार होते आणि बाकी खताची आवश्यकता पडत नाही. मी आता दुसरं खतसुद्धा इथे टाकू शकले असते, पण म्हटलं टाकूया, आता काही घाई नाही आहे. सध्या आता रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे, नंतर खत देणार, गांडूळ खत, शेणखत असं काहीतरी देईन ऑर्गॅनिकच. आणि बघा आता साईडला वेस्ट टाकल्यावर थोडीशी माती टाकली, जे काही मी खालच्या बागेमधून आणलेली होती कुंडीमध्ये, कारण मातीच भरपूर लागते. आता 24x24 इंचाची ग्रो बॅग खूप मोठी येते आणि ती भरायला मला किती माती लागली असती, पण बघा मी किती मातीमध्ये काम चालवलेलं आहे. हे वेस्ट मुळेच भरलेली होती. आणि बघा हे ग्रो बॅग खाली केली, याच्यामध्ये बघा काय सर्व प्रकारचे पृष्ठच याच्यामध्ये भरलेले आहे. अशाच पद्धतीने कुंड्या भरत राहते, कारण आपल्याला मातीची आवश्यकता पडत नाही. खत उत्तम होते आणि जीवाणू असे तयार होतात त्याच्यामध्ये की जे आपले माती खूप छान तयार होत असते. कारण हे बघा सीताफळाच्या झाडाचे रिपोर्टिंग केलेला व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघा. छान नवीन ग्रोथ आलेली आहे पानाला. आणि इथं मी कडुलिंबाचे पानं आहे ना, मागे झाडाची कटाई झाली तेव्हा भरपूर प्रमाणात या कट्ट्यामध्ये भरून ठेवलेले होते. हे तर मी खालीच्या जागेवर उपयोग करायला भरले होते, पण आता माझ्याकडे झाड असल्यामुळे मी घेऊ शकतो झाडाचे पानं. म्हणून आता बघा ह्या झाडांना साईडला वरपर्यंत पूर्ण हे आहे तेवढंही भरून घेते मी छान, कारण हे एवढं भरल्यामुळे मला मातीची आवश्यकता खूप कमी वाटेल त्याच्यासाठी. बघा तुम्ही आता अशा पद्धतीने मी साईडला टाकतच होते सगळीकडनं. व्हिडिओ थोडे वाकडे तिकडे आले समजून घ्या, पण झाडाची माहिती मात्र मी पूर्ण देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. इथे बघा आता
पूर्ण पानं असे ठेवते, झाडावर पण ठेवते, पण थोडीशी माती लागणार आहे या झाडाला वरून टाकायला. आता बघेल थोडीशी मिळाली तर माझ्या कॅरीमधूनच माती घेऊन मी ते कॅरीमधली माती टाकून देऊया आपण, त्याच्यामुळे छान होईल ते आणि कुंडीसुद्धा भरल्या जाईल अशा पद्धतीने. तुम्हाला कसे काय वाटलं हे झाड कुंडी भरण्याची पद्धत मला नक्की सांगा. अशा पद्धतीमुळे आपल्या झाडांना खतसुद्धा मिळते, झाडांची माती थोडी हलकी तयार होते आणि झाडांची ग्रोथ पण झपाट्याने होते. आणि अशा पावसाच्या दिवसात जर तुम्ही झाड लावाल ना तर खूप छान त्याचा फायदा होतो. बघा अशा पद्धतीने मी सगळे कडुलिंबाचे पानं आपल्या झाडांना दिलेले आहे. आता बघा ही माती आहे, याच्यात मुंग्या असल्यामुळे ही थोड्या वेळ अशीच पडून राहू देते. आता हे सर्व टाकलेलं आहे. आता मी आपल्या कॅरीमधून थोडीशी माती आणते, कारण याच्या वरच्या मुळ्यांवर तरी थोडीशी माती लागेल. हळूहळू असंच वेस्ट जे काही भरेल आपण साईडनं भरू शकतो. आणि आपल्या कुंड्या अशा पद्धतीने बघा, आता ही कॅरीमधून माती आणलेली आहे. याच्यात बघा असे जीवाणू आहे की जे आपल्या मातीला खूप छान असे जीवित माती जे म्हणतात ते अशा प्रकारे असू शकते की ज्यात गांडूळ असतात, भरपूर प्रमाणात वेगवेगळे पद्धतीचे जीवजंतू असतात की जे मातीला जिवंत ठेवतात. त्याच्यामधील घटक छान असे खाऊन त्याचं खतात रूपांतर करतात. बघा अशा पद्धतीने आता वीट ठेवते. वीट ठेवल्यामुळे काय होते, झाडांच्या मुळांना थोडा अंधार मिळते आणि झाड वाढायला लागते. आणि बघा आता हलण्याची सुद्धा समस्या लांब होते. हेच दाखवत होते मी याच्यामध्ये. बघा किती गांडूळ वगैरे सर्व प्रकारात आलेले. आपण जे किचन वेस्ट भरलेलं आहे, पानं भरलेलं आहे, ते गांडुळांना छान असे खायला मिळणार आहे. तुम्हाला माझी रिपोर्टिंग कशी वाटली नक्की सांगा. आणि हे आपल्या बागेचे थोडेसे व्हिडिओ काढलेले तो पण बघून घ्या. खूप सुंदर दिसत आहे पाऊस पडल्यावर बाग, आणि अजून छान होणार आहे. आता तर सुरुवात झाली आहे. धन्यवाद सर्वांचे मनापासून.